साथ है। हा चला या ना बसले असते पेंडॉल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दीपक भाई केदार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई केदार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। ऑल इंडिया पैंथर सेनेटचं दीपक भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अरे हैं। कोण आलं रे कोण आलं महाराष्ट्राचा वाघ आला। कोण आलं रे कोण आलं महाराष्ट्राचा वाघ आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेटचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेटचं कोण आलं रे कोण आलं महाराष्ट्राचा वाघ आला। अरे कोण आलं रे कोण आलं महाराष्ट्राचा वाघ आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेटचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा हा या खाली बसू इकडे खाली सचिन तुला घरी नेऊन देतो एवढा गरज नको ठीक आहे राहू दे मी पीडिताला भेटायला आलोय हार वगैरे घेणार हो हो खाली बसा सगळे जण खाली बरं ठीक आहे बघा खुर्च्यावर त्या आईला बोलायचं साधे भाजी साधे बुडाय साधे मामा वर खा तिथे येस निखिल कुठे निखिल 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 अशोक अंबादासराव मोहोळ पोलीस डिपार्टमेंट रिटायर झालो ॲज ए पी आय म्हणून आम्हाला स्वतः मी नागपूरला राहतो आणि माझं घर नागपूरला आणि हे माझं घर आहे वडील पाडची 4 एकर शेती होती आणि शेतीच्या उत्पन्नाच्या बाबतीत म्हणा साठवण्याच्या बाबतीत 1971ला माझ्या वडिलांना शेती घेतली होती जमिनीचे पट्टे घेतले होते सिमेंट जमिनी सोबत तुझ्या सासऱ्याला मिळाले होते साहेब चांदीच्या वडिलांना मिळाले होते खापरेला मिळाले होते आणि एक नाथरामला मिळाले होते तेव्हापासूनचा शेत रस्ता श्री राजू ढगेच्या शेतातूनच होता
मध्यंतरीच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी आपल्या ज्या शेत शिवपादंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळं तो रस्ता बंद करण्यात आला होता. आणि पत्रव्यवहार करून संबंधित डिपार्टमेंटला तो रस्ता खुला करण्यात यावा म्हणून तो रस्ता पालकमंत्री योजनेअंतर्गत खुला करण्यात आला. कधी खुला हे केला? आता दीड महिना बर खुला झाला. त्यामुळे राजू ढगेचाही फायदा झाला आणि आमचा सुद्धा फायदा झाला. आम्ही पिढ्यानपिढ्यापासून राजू ढगेच्या शेतातून जाण्या येणे वहिवाटीचा रस्ता होता. आता जून महिन्यामध्ये सर आम्हाला शेतीची पेरणी करायची होती. शेतीची पेरणी हां सर एक मिनिट सर शेतीची पेरणी करणे असल्यामुळे ट्रॅक्टर घेऊन गेलो आम्ही. ट्रॅक्टर घेऊन राजू ढगे आमच्या शेतात वहिवाटीसाठी जाऊ दिला नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुम्ही नदी नाल्यातून पेरणी करा. प्रश्न नदी नाल्यातून ट्रॅक्टर वहिवाट करू शकत नाही. आणि त्या क्षणी त्यांनी जातीवादी शिवीगाडी केली. आम्ही या गोष्टीचा रिपोर्ट ताबडतोब पोलीस स्टेशनला दिला. जूनची घटना यांनाही जाऊ दिलं त्यानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. जूनला हा जूनला ॲट्रॉसिटीचा ऍक्टचा गुन्हा दाखल झाला. बरोबर आहे. आणि मग त्यात अटक झाली त्यातले का? 5 आरोपी जे आहे एकाही आरोपीला अद्यापर्यंत राजू ढगे, महेश ढगे व इतर 3 यांना अद्यापर्यंत अटक केली नाही. आरोपी बनत नाही असं DYSP साहेबांचं म्हणणं होतं. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. त्यानंतर 9व्या महिन्यामध्ये आमच्या मुली शाळा कॉलेजमध्ये जात असताना ट्युशन वर्गाला जात असताना हा जरासा बघितला का तिच्या मोबाईलवरून मुलीच्या मोबाईल 15 वर्षाची जी मुली आहे पाटील म्हणजे आपल्या समाजाची तिला कॉन्टॅक्ट करत होते. तिच्या मोबाईलवर संपर्क करून करते. एक वेळ ठीक आहे पण 2-3दा त्यांनी तिच्यासोबत संपर्क केल्याचा प्रयत्न केला. तिचीच मुलगी चुलत बहीण एक 20 वर्षाची तिचाही सुद्धा हे लोक पाठला करत होते. तिच्याशी बोलत होते. म्हणजे मुलीचा विनयभंग या लोकांनी केला. मुलीचं वय 15 असल्यामुळे पोक्सो कायदा लागला. आणि दुसरा गुन्हा ॲट्रॉसिटी झाला. तिसरा इंडियन पिनल कोड 352 तरी पण या लोकांना इतकं महिलावर अत्याचार होऊन सुद्धा अटक करण्यात आली नाही. जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो या गावात त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिन्ही आरोपीला अटक केली. ही झाली कारवाई. ठीक आहे. तिसरा गुन्हा असा आहे की आम्ही हेडंबा म्हणजे माहिती आहे का साहेब आपल्याला? हेडंबा ट्रॅक्टरला घेऊन आम्ही तो राजासमजा चालक शेतात जातो. परमिशन राजू ढगेच्या काढण्याच्या 1 दिवसाची परमिशन तहसीलदारांनी तोंडी दिली. कारण तहसीलदाराच्या शीत रस्त्याच्या बाबतीत आम्ही प्रकरण दाखल केलं 4 महिने 23/7/21 मी म्हटलं 2 वर्षांतून मी रिझल्ट लावं त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. परंतु एक दिवस आम्हाला परमिशन आमचं वहिवाटीच्या माध्यमातून आमचं जे पिकाची कापणी केलेली आहे सोयाबीनचं पीक आमच्या दारापर्यंत येऊ. आम्ही ट्रॅक्टर घेऊन गेल्यानंतर याच लोकांनी आरोपी हेच याच लोकांनी आमच्या ट्रॅक्टर नाही
जाऊ दिला नाही, अडवला. आम्ही वादविवाद होऊ नये म्हणून आम्ही ते सरळ त्याला मग मागे परत गेलो. दिवस परत याचा रिपोर्ट पोलीस स्टेशनकडे जाऊन दिला. आणि आरोपी गजानन सारे हा म्हणत होता चांदणीला, निखिल चांदणीला, की तू आमच्या शेतातून म्हणजे ढगीच्या शेतातून हिडंबा महाल घेऊन जाऊ नको. हा पोरगा आग्रह करत होता जाऊ दे, आमचे सोयाबीन काढू दे. मग तो म्हणत होता की तुला मी पाहून घेईन. पाहून घेईन असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सोयाबीनची गंजी पुढेची पुढे जाळून टाकली. हेच लोक आहेत. रात्री 8:30 तारखेला रात्री 8:30 दरम्यान. नाही याच्यामध्ये आता तुम्ही तळ्याच्या कडीला किती तारखेला बसले? सर आलो ना, त्याच्यावरच आलो आता. कन्क्ल्यूडवर आलो. मग बौद्ध समाजाचे लोक सगळं धावले. गंजीचे आयुध पेटण्याचा बोबाणा दिसत होता. सगळे बौद्ध लोक गेलो आणि पाहिलं तर त्याची यांची साधं चालली आहे. गंजी पेटत होती. विजवायला पाण्याची अजिबातच हे नव्हती. मग अशा प्रकारचा जातीय अन्याय अत्याचार सतत वाढत होता. शासन प्रशासन लोकपोलीस पुढारी अजिबात लक्ष देत नव्हते. अनेक वेळा निवेदन दखल घेतली नाही. जातीय अन्याय अत्याचार असा वाढत नाही. आमची दखल कोणी संबंधित शासनाचे लोकनियुक्त पुढारी घेत नसल्यामुळे या जातीय अन्याय अत्याचाराला कंटाळून आले. गाव सोडून पाथर तलावा येथे जाण्याचा निर्णय घेतला आणि गेलो आम्ही. 21 तारखेला पेंडॉल टाकला. हा पेंडॉल आमचा पेंडॉल 2 दिवस मुक्काम केला. SP साहेब तिथे आले. त्यांनी आमची समजूत घातली. मी म्हटलं ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे आरोपी आहे, त्यांना ताबडतोब अटक करा. एक मागणी राहील माझी. दुसरी मागणीला कॉम्पेन्सेशन मिळण्यात यावं ताबडतोब. तिसरी मागणी आमचा जो शेतरस्ता तुम्ही बंद केला, ज्यामुळे आम्ही अनेक वर्षापासून त्याच्यापासून वंचित राहिलो. आम्ही हेलिकॉप्टरला शेत नाही करू शकत. साहेब आमच्या शेताच्या मागं खूप मोठा पाणी आहे, मोठा नाला आहे. तिकडून येऊ शकत नाही. आणि जाण्याचा रस्ता राजीव ढगेच्या पेढे पट्टे जेव्हा गव्हर्नमेंटनं आम्हाला वितरित केले, सिलिंगचे पट्टे पोटभरासाठी पट्टे वितरित केल्यानंतर क्षेत्रस्थ देणार नाही गव्हर्नमेंट. मी म्हटलं तुम्ही आमच्या जमिनी वापरते. 40 लाखाची आमची जमीन, 30 लाखाची या बाईची या चांदणीची. बाकीचा आम्हाला संबंध नाही आहे. आम्ही दोघंच संध्याकाळी करत आहोत. कारण ते ओबीसीची आहे. त्यांना जाऊ देते, त्यांना जाऊ देते. ओबीसी आहे, अप्पर कास्टची आहे. हा माणूस त्याला जाऊ देतो, दोघांना जाऊ देते. जाऊ देत नाही. बौद्ध आणि मातंगाला बौद्ध आणि मातंग हे एकच घर आहे. एकच घर आहे. ही सगळी वस्ती बौद्ध समाज. आम्हाला उपोषणाला आम्ही बसलो. मुलीच्या आणि अत्याचाराच्या बाबतीत आणि उपोषणाला बसल्यानंतर आरोपी अटक झाली, मदत केली. अशा प्रकारचा हे जातीय अन्याय अत्याचार कंटाळून आले. तिथे गेलो. SP साहेबांना समजूत घातली. तुम्ही जर तुमच्या मागण्या आम्ही 5-7 दिवसात कंप्लीट करू. आरोपीला अटक करू आणि कॉम्पेन्सेशन मिळवून देऊ. त्या संदर्भात हालचाली झाल्या. सहाय्यक आयुक्त वारे साहेब सोशल वेलफेअर अमरावती आले. पत्रव्यवहार केला. त्यांनी आश्वासन दिलं. मी म्हटलं ताबडतोब गेला 4-5 लाख रुपये पाहिजे, गव्हर्नमेंटच्या याच्यातून पाहिजे. आणि ज्यांनी नुकसान केलेलं आहे महसूल प्रशासनानं ताबडतोब वेळी दखल घेतली नाही.
घडलं पाहिजे. आणि जो कोणी गुन्हेगार आहे तो त्यांना हे धोरणास्पद कृत्य केलं, खालच्या पातळीवर कृत्य केलं. जो शेतकरी एक एक दाणा पेरतो, राष्ट्रीय उत्पन्नात फरक टाकतो, जगाला अन्नधान्य देतो, तेच जमीन DBAनं जाळून टाकतात. हे बरोबर नाही. त्याच्यापासून पैसे आम्हाला वसूल पाहिजे, हे माझी मागणी होती. आणि शेत ताबडतोब संबंधित तहसीलदाराने खुला करावा आणि स्पॉटवर येऊन पाहणी करून करावी, ही आमची डिमांड होती. पण आताच मला माहिती प्राप्त झाली, त्याच्यातले काही आरोपी अटक केले आहेत. प्राप्त झाली आहे सर, पण अधिकृत माहिती नाही. तर नेमकं आपल्याला पोलिसांनी सांगितलं. आणि बाकीचे राहिलेले आरोपी ताबडतोब ताब्यात करावे, ही आमची एक मागणी. तुम्ही ज्या तळ्यावर बसले होते हो. तिथं माझे आमदार आला होता. नाही सर, नाही. आम्हाला असं मालूम पडलं उपोषणाच्या वेळेस आला. उपोषणाच्या वेळेस आला. त्यावेळेस आम्ही काय म्हटलं तुम्हाला? उपोषण सोडून द्या. नाही, पण तुमचं बार विनंती करत होते, नुकसान होईल. तुम्हाला धमकी दिली ना का? काय म्हटले? काय गांजा पेटतील? तुमच्या गंजा पेटी आम्ही उपोषण सोडलं नाही. नाहीतर गांजा नाही, पेटतील. तुमच्या गंजा जाईल म्हणजे वाद वाढेल नाही. मग दुसरं 2-3 दिवसात पेटला. 2 वेळा 3 वेळा पाया लागला तो. समजा 2-3 वेळा पाया लागतो म्हणजे तुम्ही कोण आहे तो माझ्या उपोषण जर तुम्ही सोडलं नाही तर तुमच्या गंजा पेटी सोयाबीनची. इंद्र जगताप? माझे आमदार आहे. काँग्रेस तो बोलला असाल ना, तुम्ही जर उपोषण सोडलं नाही तर तुमच्या जर गंजा झाल्यात म्हणजे तुम्ही काय करा? आणि गांजा पेटले. उपोषण नाही सोडसान तर म्हणजे गंजा पेटवून म्हणजे लोक गंजा पेटवून म्हणे पेटले हा, पेटले ना, पेटले ना. त्याला सह आरोपी करायची मागणी घेतली का? आम्ही काल सर्वात पहिली तेच मागणी करायला पाहिजे. आम्ही लेखी रिपोर्ट केला ना. त्याला आमदार भेटा नाही आला का? नाही. कोणत्या पक्षाचा? बीजेपीचा. बीजेपीचा तो नाही आला. अडचण. आणि यांनी अॅट्रॉसिटीच्या दुसऱ्या अॅट्रॉसिटीच्या याच्यात पुरावा दिलेला आहे पुरावा नाही आहे त्याच्यात. याचा. आणि हा उपोषणाला बसला, याचेच म्हणजे त्यांना राग आला आणि म्हणूनच त्यांची बंदी झाली. यायले म्हणे मुंडा मारवाडी, म्हणे फक्त पुरा आले म्हणे. आणि मुरलीधर भिकमचंद आर्यसत्ता कट्टर माणूस आहे. काय नाव त्याचं? मुरलीधर भिकमचंद मुंदडा, त्याला घाला पहिले. त्याला पहिले घाला. मास्टर माइंड कचन. भिकमचंद, मुरलीधर भिकमचंद मुंदडा. काय कोण आहे? हा आर्यसत्ता कट्टर हे आहे, बीजेपीचा आहे माणूस. हेडर कॅम्प करतो आर्यसचे, बीजेपीचा माणूस आहे. तर तोच माणूस यांना काय म्हणतो सिटीसाठी ते ऐकून घ्यायची माणसं आहेत. थोडा सांगा. म्हणे तू म्हणे तोडेगावले चाल म्हणे, फटफटीवर बस म्हणे. तू तोडेगावले आला म्हणजे सबन माणसं सुटते म्हणे. मी म्हटलं मी काही येत नाही आणि मला काही जरूरत नाही. या पहिल्या गुन्ह्यात पहिलं. आणखी सांगणं काय म्हणे, फळेही बंद करतो म्हणे तू आता. काय बंद करतो? फळ्याचा व्यवसाय आहे. आता धंदा करतो आम्हाला ते व्यवसाय. झाडू विक्री बंद करतो. हो, भाडू विक्री बंद करतो म्हणजे तुम्ही मांजरखेळात येऊ देणार नाही. पलीकडल्या गावात गडग्राम तिथं होतो ना बसून 60 लोक आणले होते आम्हाला मारायला. कुठं? तिथे तलावावर तलावावर होतं बसून. तलावावर बसून होतो. हो, परवाच्या दिवसची गोष्ट. तलावावर नाही, इथेच गावात. भाजी घेऊन आले त्याची गावात मी बाहेर पडले नुसत्या ट्रॉली घेऊन तो आला तिथे गावात आला. त्याला माहित निघून गेले. त्यांना माहित आहे ना कोण साहेब.
काही घरात लपले मग एस पी साहेबांना थोडं बाहेर निघा म्हणजे तुमच्यासोबत बोलायचं. कोणी असो कोणी असो ते एकत्र झाले. ते एकत्र झाले. आणि हा जो समूह आहे यांना सगळ्या याच्यापासून अनेक जातीय मी जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला जातो सर आखरे अजय आखरे म्हणून ठाणेदार आहे. आपण कंप्लेंट द्यायला गेलो आपली कंप्लेंट घेत नाही. अजय आखरे जेव्हा गाव सोडून जाण्याच्या बाबतीत निवेदन सादर केलं त्यांनी घेतलं नाही घेतलं. माझा याचा काही संबंध नाही. मीच कॉन्टॅक्ट केला म्हटलं मी लेखी देऊन राहिलो तुम्हाला त्यांनी स्वीकार डीवायएसपी ने सुद्धा स्वीकारलं कलेक्टर डीवायएसपी कोण आहे? जाधव साहेब यांनी पण निवेदन घेतलं नाही. त्यांनी पण निवेदन घेतलं नाही. त्यांच्या सान्निध्यात येत नाही म्हणतो. कलेक्टर साहेबांनी घेतलं एसपी साहेबाच्या तिथे आवक जावकमध्ये टाकलं. कलेक्टर साहेबाच्या आवक जावकमध्ये टाकलं. अप्पर जिल्हाधिकारी बिजले सरांना भेटलो मग बिजवाल सर हे काय म्हणतो हे इथे बसून काय करणार म्हणतो तुम्ही कुठं? या बाजार तलाव तिथं अंधार राहतो तिथं पाणी प्यायला नाही तुम्हाला. बरोबर हो सर बरोबर आहे म्हटलं तुमचं. पण म्हटलं आम्हाला इथं गावात नाही न्यायच भेटून न राहिला. आज सोयाबीनची गंजी झाली म्हटलं उद्या जर त्यांनी आमचे घरं झाले तर त्याच्यापेक्षा मरीन ना म्हटलं आम्ही. आज ते सोयाबीनची गंजी झाडते उद्या जर घरं झाली तर किती लोक मरीन म्हटलं आम्ही. त्याच्यापेक्षा तर मग आम्हाला पाझर तलावावर जाऊन बसून आमची संपत्ती जळ म्हटलं घरं जळ आम्ही तो वाचतो. ठीक आहे जेव्हा साहेब हे वर्तमानपत्रातील बातमी प्रसिद्ध झाली झाली तेव्हा प्रशासन जागं प्रशासन झालं आणि त्या ठिकाणी आले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही आरोपी अटक होणं हे गरजेचं आहे. गरजेचं मोबादला भेटणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्याच्यानंतर याच्यामधले जे काही सह आरोपी आमदार आहे माजी आमदार त्याला पण सह आरोपी होणं गरजेचं आहे. यायला साहेब आम्ही निवेदन हा कोण RSSचा आहे दंगलखोर सामाजिक दंगली पसरवतो त्याचा असणारी चौकशी होऊन त्याला अटक होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण या भागामध्ये त्याला दंगल घडवायची का काय तो कशासाठी करतो अशा गोष्टी बहुजन आणि सगळ्यामध्ये जे काही वातावरण त्यांनी दूषित केलंय डिव्हाइड अँड रूल आहे. हा आणि मातंग समूहाच्या व्यक्तीला म्हणतात झाडू विकू देणार नाही त्याच्यावर पण अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल होतो. त्याची एक तक्रार तुम्ही दिली पाहिजे. ह्या गोष्टी कसं काय झाल्या नाहीत की तुम्ही उपोषणाला एवढ्या मोठ्या बसलेत सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं ते उपोषणाच्या नंतर ह्या झाल्या का नाहीत? तुमच्याकडे शांतता कमिटीची बैठक झाली नाही अनेक वेळा साहेब नाही झाली का? आम्ही कितीदा मागणी केली. जेव्हा हा गुन्हा झाला DYSP साहेबांना संबंधित म्हटलं जातीय सोलगीची शांतता मीटिंग तुम्ही ऑर्गनाईज करा कारण ॲट्रॉसिटीमध्ये तसं नमूद आहे. हो. अद्यापर्यंत नाही केली. नाही. काल आले वातावरण जास्त चिघळत होतं आम्ही परत आलं तर जातीय सोलगीची मीटिंग आयोजित केली. कालचीच गोष्ट हो, कालच गोष्ट. आयोजित केली. साहेब होते ॲडिशनल एसपी निवासी जिल्हाधिकारी हे तिथे वगैरे होते सगळं एसडी होते तहसीलदार होते. माझा प्रश्न एकच होता आम्ही शांतता मीटिंग घेतो मान्य आहे आम्हाला जाती स्वरूपात आवश्यक राहणार पण हे जे मागणी आहे फुलफिल हे तुम्ही लेखी द्या आम्हाला आणि त्यापासून ताब्यात घे आरोपी अटक. ही शृंखला सतत वाढत आहे ना सर्व्हिस पासून. तुम्ही काहीच कारणाने निघून जा इकडल्या पार्टीला तुम्ही सपोर्ट करता. आम्ही निराधार लोक आमच्या मग खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती नाही कोणता नेता नाही ढकलणार मग आम्ही काय करणार.
बाबासाहेबांना बुद्धांना सांगणार तुम्ही वास्तव्य करा, आम्ही निघून जातो म्हणून आम्ही निघून गेलो. 2 दिवस थांबलो. हे हा पेंडॉल घेऊन चालतो मस्त जेवण थांबलो. त्यांनी चांगली स्वरूपाची मीटिंग केली, परंतु मी करतो म्हणे 2-4 दिवसात कॉम्पेन्सेशन मिळून समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दखल पंचनामा केला का त्या गंजीचा वगैरे? याला पण मग तक्रार नाही की दाबून द्यायला करत नाही. पंचनामा केला. ते पोलिसाचं काम आहे. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट क्रिमिनल केस असल्यामुळे पोलीस नाही केला. पोलिसाचं काम आहे. अशा प्रकारची जाती अन्यायाचे लोक आहे अप्पर कास्टवाले ते एकत्र आले आणि दलितावर घटकावर अन्याय अत्याचार जाती अन्याय अत्याचार या बाईला मदत करायची नाही काय मात्र समाजाने एकच घर तिकडे बोलावं कोणी मात्र समाजाने एकच घर आम्ही मला मदत केली. आम्ही पैसे मदत करतो म्हणून आमच्याच रिपोर्ट मध्ये नाव घालतो. म्हणजे तुम्ही गंजी जाडली आम्हाला म्हणजे तुम्हीच गंजी जाळली, म्हणजे अशोकराव याचा दबाव मुंबई गंजी जाळली. आणि सोशल काम करतो. फुलेशाह आंबेडकरची विचार झाला आमची गंजी आम्ही जाऊ. आणि त्यामध्ये काही आपले लोक जे आहेत RSS विचारांचे सुरुवातीपासूनचे 4 घरं आहेत बाहेर टाकलेले आपल्या समाजात. हा ते मदत करतात. ते त्यांना- ते पुरावा देतात. ऍट्रॉसिटी लागला का ते पुरावा देते सर. ऍट्रॉसिटी लागला का ते जो मुंडा मुंदळ आहे त्यांना त्याला पकडते आणि पुरावा पुरावा देते. द्यायला नाही. त्याची खोटी माहिती म्हणजे खच्चीकरण झालं पाहिजे या लोकांचं. म्हणजे पुढे गेले नाही पाहिजे, राजकारणात नाही उतरले पाहिजे. आम्ही कोण इथून आणले ग्रामपंचायत आपले ते त्यांना पोटातून गेले त्याच्या पोटात कळलं. 16ला रिटायर झालं. गावात येणं जाणं करतो. पोलीस खात्यातून पोलीस खात्यातून रिटायर झालं. मला नॉलेज आहे त्या संदर्भात. तू या चळवळीत पडू नको अशी धमकी येते. म्हणजे याची रेजी चोर मोरून चोर हे सगळं खुल्या झालं बंद केलं गेलं. मुरलीधर भिकम मंडळाचा ट्रॅक्टर आहे, राजू ढगेचा ट्रॅक्टर आहे, अनिल गायकवाडचा ट्रॅक्टर आहे. अनिल गायकवाडचा दोस्त पोलीस पाटील आहे आणि ह्याचं त्याला समर्थन आहे. सगळं हे चोरी करते रेती मुरमाची. आम्ही देवाला होतो दिसलं की त्याला लगेच काय तहसील शेतीचं नुकसान होतं ना साहेब. तर आमच्या शेतीतून झालं. व्यवस्था बेकार होतो शेतीत ना. आमच्या विरुद्ध षडयंत्र त्यांना हेच यानं काम बिघडवलं. त्यांना म्हणणं आहे की अशोक मोड पुरुषोत्तम मोड गेला पाहिजे गावाकडे पास. मग कुठून आपल्या रेती ओढते ते कुठे अधिकाऱ्यांचा नंबर आहे. हे औरंगाबादला राहायचे मी नागपूरला. इथं न्याय त्याच्या होऊ नये म्हणून आम्ही थांबलो. थांबलो. अर्जुन भाऊ ठीक आहे या हो आपली गाडी आहे सोबत त्या गाडी सोबत एक मिनिट अर्जुन भाऊ जिल्हाधिकारी फोन लावा. कोणाची रिंग वाजत आहे? मॅडम आहे हॅलो हा नमस्कार, दीपक केदार बोलतोय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय या दानापूर या गावात आलो होतो मी पीडितांची भेट घ्यायला. त्यांचं सगळं ते समजून घेतलंय. तुम्ही आले होते का इथं भेट दिली? हां हां खूप गंभीर आहे. 75 वर्षानंतर सुद्धा आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळालं नाही असं असणारं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय. आणि काय ऐका ना काय झालं त्याच्यामध्ये. ते उपोषणाला बसले आणि महाराष्ट्रभर हे सगळं व्हायरल झालं. आंबेडकरी समूहामध्ये संतापाची लाट पसरलेली
आणि त्यांचा ज्यावेळेस त्यांना तिथून उठवलंय तर त्यांच्या असणारी कसलीही मागणीची पूर्तता झालेली नाही. आरोपी अद्याप अटक नाहीयेत. 3 वेळेस त्यांच्यावरती अटेम्प्ट झालेले वहिवाट रस्त्याचा तो गंभीर प्रश्न आहे, तो मिटलेला नाहीये. गंजी जाळल्यात, त्यांचा तात्काळ मोबदला सोयाबीनची गंज जाळल्यामुळे मोबदला मिळालेला नाहीये. आणि पाहिजे तसं इथं त्यांना जे संरक्षण वगैरे पाहिजे ते पण नाहीये. तर या ठिकाणी दुसरी खैरलांजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे दाखल करून, आणि गुन्हे दाखल आहेत म्हणजे जूनमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे, अद्यापर्यंत जर आरोपी अटक होत नाही तर ते असणारं एक तर माणसाला सुसाईड करावं वाटेल, नाहीतर मग काहीतरी टोकाची भूमिका घ्यावं वाटेल. न्याय मागणार कुणाकडे? आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये DYSP, PI या दोघांचं सुद्धा तात्काळ निलंबन झालं पाहिजे. आम्ही असणारा राज्याची स्ट्रॉंग भूमिका घेणार आहे आणि आंदोलनात्मक याच्यामध्ये आम्ही हे करणार. ते एक माझे आमदार आहे कोणीतरी वीरेंद्र जगताप, त्यांनी सांगितलंय की आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेस ते आले आणि त्यांनी आम्हाला एक भूमिका मांडली की तुम्ही उपोषण सोडा नाही तर तुमच्या गंजी पेटतील. त्याच्यानंतर या ठिकाणच्या गंजी पेटलेल्या ही सह आरोपी झाले पाहिजे. ते त्यांच्या सगळ्या गोष्टी यांचं व्यवस्थित जबाब घेऊन. त्याच्यानंतर एक मुंदडा म्हणून या भागामध्ये आहे, तो RSSचं काम करतो असं कळतं आणि ते सामाजिक सलोखा बिघडवतोय. या ठिकाणी सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून आपल्या नेतृत्वात तात्काळ शांतता कमिटीची सामाजिक एक बैठक होणं खूप गरजेचं आहे. आता हे वातावरण सुनियोजितपणे कुणीतरी दंगलीच्या दिशेने घेऊन चाललंय. याची एक गंभीर चौकशी होऊन हे सर्व राजकीय पुढारी असतील, यंत्रणेतले हस्तक असतील, यांना तात्काळ अटक होणं किंवा त्यांना सह आरोपी करणं गरजेचं आहे. आणि हे जर असंच राहिलं भिजत घोंगडं तर या ठिकाणी खैरलांजी सारखी दुसरी घटना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही त्या घटना होण्याची वाट बघत बसणं हे पुरोगामी महाराष्ट्राला न पटणार आहे. त्याच्यामुळे सगळं चित्र गंभीर आहे. सगळं तुम्ही तात्काळ या ठिकाणी भेट द्या. आम्ही असणाऱ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. प्लीज. ओके. त्यांना विचारा निवेदन द्याल तिकडे आहे तर तुम्ही ते येणार आहे तिकडे कधी पोहोचणार आहे तुझ्या तात्काळ भेट द्या म्हणून. जाऊ दे मी बोल. तहसीलदाराकडे गेलो सर, तहसीलदार थोडा तिथं यांना बोललो जिल्हाधिकारी. तहसीलदार पण आहे त्याच्यामध्ये. तहसीलदाराला सस्पेंड करा. त्याच्यावर पण 4 महिन्यापूर्वी सर तहसीलदाराकडे अर्ज दिला होता. 4 महिन्यापासून पेंडिंग. 4 महिन्यापासून पेंडिंग आहे. कोण आहे तहसीलदार? तहसीलदार आहे तहसीलदार राजेंद्र. मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर आहे 98 60 82 24 74. 98 60 82 24 74. DYSP जाधव साहेबाचा मोबाईल नंबर आहे. जाधव साहेबाचा मोबाईल नंबर आहे 94 04 70 57 26. 94 04 57 26. आणि जे आखरीचा नंबर आहे. सांगा तुमचं काय. पहिलं सुताने पेरायला नेला तरी पेरू गेला नाही, नदी नाल्यातून आम्ही पेरणं केलं. आता त्यानंतर मग अजून आता त्याची समजा काढावं बा काही मी हेडत घेऊन गेले. हे हेडत घेऊन गेल्यावर तर हे त्यानं वापस पाठवलं. मी जाऊ देत नाही हेड म्हणून. मी पोरा समजा बरं म्हणलं मी पाहून घेऊन तुझं लगेच दुसऱ्या सुजी गंजी पेटवली. उभा घर गावातून दिली म्हणजे लय बाया समजा का तुझी गंजी मिळवलं नको. मी म्हणून माहिती याच्या वाराला पण माहिती त्याची गंमत केली बाबा त्याने. अटक करत होतं काही करून नाही राहिले. नेले घरासाठी कोणले गावातून चालले आले परत. काहीच नाही पाहायला गेले 2 जण तर बाहेर होते. मी मस्त गेलीच नाही साहेब त्या दिवशी. ज्या दिवशी नेलं ना त्याला त्या दिवशी अटक केली नाही.
की आता जेव्हा आम्ही बसलो बयान घेऊन सोडलं. बयान घेऊन द्यायला सोडलं, जेव्हा आम्ही तर तिकडे जाऊन बसलो बाहेर, तर आमच्यावर अन्याय होऊ राहिला बा, आम्हाला काही न्याय भेटू नाही राहिला, म्हणून आम्ही सगळेजण तिकडे जाऊन बसलो बाहेर. तेव्हा यायले नंतर द्यायले जेव्हा याच्यावर दबाव पडला तेव्हा यायले अटक केली. अटक 2 जणांनी केली आता माहित पडलं. बाकीचे तर सगळे फिरत राहिले. जेव्हा सर आम्ही हे जर तलावावर बसलो म्हणून रिपोर्ट घेऊन गेलो, तो आखरे साहेब म्हणतो हे माझ्याकडे नाही, रडकुंडी आलो, रडकुंडी आलो. एक खरसान मॅडम ती आहे म्हणून ऑफिस मध्ये इतकी बोलली आम्हाला, अशोक मोड लय तक्रारी येतो म्हणतो माझ्याकडे. तिचं पहिले ऐकून घेतलं, नंतर तिला हे दाखवलं. आम्ही कशाला काशी घालवाले आलो का म्हटलं, इथं हे लिहून आणलं ते लागलं. एवढा शौक आहे का म्हटलं आम्हाला, हा हे बाहेर जायचं एवढा शौक आहे का म्हटलं गाव सोडून. हो सर. हा तुम्हाला मिसगाईड करतो म्हटलं. वरिष्ठ अधिकाऱ्याला इतके लोक मिसगाईड करतो तरी ती मानायला तयार नाही. हो याच्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणतो. मॅडम म्हणजे मॅडमचा काही विषय नाही. खालच्या लेवलची मॅडम आहे, काय तसे मोठ्या अधिकाऱ्याचं बोलायचं. त्यांना काय काय म्हणे तुम्हाला? बयान घ्यायचं. पीडित जे लोक आहेत तीन कॅमेरा घ्या म्हटलं, घ्या घ्या चला. कसं बयान घेतो मला काही माहिती नाही. मी म्हटलं चांदुरली जातो. तुम्ही म्हणे 3 जण या म्हणे. त्याचा कल्याण होता आहे माहिती लोक नाही तुम्ही औरत अटक केलं तर आम्हाला काय बोला औरत तुम्ही अटक केलं आम्हाला काय बयान द्यायला त्याच्यात ते मुलाला दुकान आणि चक्की त्यांची झाली. सांगा ना सांगा ना. तुम्ही इकडे लोक बाया लोक माणसं लोक लेकर बाय आम्ही तिकडे नाही कसं द्यायला म्हणत नाही कोणी जोडणार आपल्या येतात शेती नाही दुकान नाही. पोरं असे फिरतात तर त्यांना टॉर्चर करतात. दबाव टाकते. आम्ही तिकडचे पोरं जे होते छात्या व्यात्या काढते, जाऊ नये पाटील म्हणते. आम्ही दुकानात गेल्यानंतर आम्ही गाडी घेऊन गेलो तर आम्हाला गाडी घेऊन अडवलं तिथं मधात येते गाडीच्या असे करते तिथे. तुम्हाला हे सांगतो पोलिसांना नाव लोकांचे नाव माहिती नाही मला. कट करून आडवं दे. कट करू किती? 32 पाणी द्या ना सर. इकडून आहे बाबू तो असं बघून ना. आरोपी
म्हटलं आंदोलन आपण थांबून देऊ, आपल्याला आरोपीसाठी इम्पॉर्टंट आहे, कॉम्पेन्सेशन पूर्ण भेटणार आहे. मला कळवलं त्यांनी 5 लाख माझ्या जवळ एक शेतकरी मला काय म्हणलं हे माहिती जातं. आणि आरोपी अटक केले संध्याकाळी लेखी स्वरूपात नाही दिलं सर, लेखी स्वरूपात नाही, आश्वासन दिलं फक्त. रस्ता देतो आश्वासन दिलं, पैसे देतो आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात नाही दिलं. चालू का काय शूटिंग करा, शूटिंग केलं. समग्र महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेमुळे या पुरोगामी महाराष्ट्राला आपली मान खाली घालावी लागली, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर गाव, ज्या ठिकाणी बौद्ध आणि मातंग समाजाचे जवळपास 100 लोक हे गाव सोडून तलावाच्या काठावरती जाऊन बसले होते की या गावामध्ये आमच्यावरती जातीयतेतून अत्याचार होतोय, या गावामध्ये आमच्यावरती जातीयवादातून हल्ले होत आहेत, या गावामध्ये आमच्या मुली सुरक्षित नाहीयेत, या गावामध्ये आम्हाला असणारा आमचा हक्काचा शेतात जाणारा रस्ता अडवला जातोय. या भूमिकेला घेऊन हे समाज बांधव आपल्या आयुष्याला कंटाळून त्या तलावाच्या कडीला जाऊन बसले होते. त्याआधी त्यांनी संवैधानिक मार्ग अवलंबला, लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी संघर्ष केला की यांच्या असणाऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी ज्यांनी अडवलं त्या राजू ढगेच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली. ज्याने रस्त्याला जाताना शिवीगाळ केली त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला जून 2021 ला. जून पासून आतापर्यंत आरोपींना अटक झाली नाही, तरीही ते शांत बसले. मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण वाढत चालले, त्याची असणारी तक्रार दिली, पोक्सो दाखल झाला, गुन्हा दाखल झाला, तरी आरोपीला अटक होत नाही. पुन्हा असणार सोयाबीनचा असणारा हेडंबा घेऊन जाण्यासाठी त्या रस्त्याने चालले, पुन्हा त्या आरोपीने अडवलं, पुन्हा तक्रार दिली, तरी सुद्धा आरोपीला अटक होत नाही. हा आरोपी या सरकारचा यंत्रणेचा जावई आहे का, हा असणारा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे की या समाजाला जून महिन्यापासून न्याय मिळत नाही, आरोपीला अटक होत नाही, आरोपीला पाठीशी घालण्याचं काम सातत्याने या ठिकाणी सुरू राहतं. त्या वहिवाटीच्या रस्त्यामधून इतर जातीचे लोक जाऊ शकतात, ओबीसी जाऊ शकतात, सवर्ण लोक जाऊ शकतात, परंतु 2च लोक या वहिवाटीने जाऊ शकत नाही. एक बौद्ध समाजाचे अशोक मोहड आणि दुसऱ्या असणाऱ्या आमच्या मातंग समाजाच्या चांदण्या आई यांच्या शेतात हे 2 समूह जाऊ शकत नाहीत. अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. हे गंभीर प्रकरण आहे की आज या महाराष्ट्रात अॅट्रॉसिटी ऍक्टचे एवढे प्रकरण वाढत चाललेत, सरकार गांभीर्याने घेत नाही. मी असणाऱ्या या सरकारला विचारतोय, मी असणाऱ्या व्यवस्थेला विचारतोय, मी असणाऱ्या या मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्र्यांना विचारतोय की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन आपण मतं मिळवले, आम्ही तुमचेच आहेत म्हणून आमच्याकडून मतं लाटले, आज आम्ही संकटात आहेत, आज आम्हाला उद्ध्वस्त केलं जातंय. 75 वर्षानंतर सुद्धा आम्ही सामाजिक स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवू शकलो नाहीत. एवढी वाताहत आज या असणाऱ्या भूमीमध्ये आमची सुरू आहे. या असणाऱ्या प्रकरणामध्ये तात्काळ दखल घेतली असती तर या गावाचा सामाजिक सलोखा बिघडला नसता, परंतु जाणीवपूर्वक या प्रकरणाची दखल घेतली नाही. या प्रकरणाकडे या असणाऱ्या एसपींनी, डीवायएसपींनी लक्ष दिलं नाही. हे तक्रार द्यायला गेले, ठाणेदार तक्रार घेत नाही, ठाणेदारनी तक्रार कशी तरी घेतली तर आरोपी अटक होत नाहीत. डीवायएसपी यामध्ये असणारे म्हणतात माझा काही संबंध नाही. मग संबंध कुणाचा आहे? मी असणाऱ्या या यंत्रणेला विचारतोय, मी असणाऱ्या या सरकारला विचारतोय की तुम्ही आमच्या खैरलांजी मध्ये तुकडे पाडल्यावरच जागे होणार आहेत का? तुम्हाला वाटतं का या ठिकाणी पुन्हा खैरलांजी घडावी? तुम्हाला वाटतं का आमचा समूह शेतामध्ये हळहळ करून मारावा?
गंजी पेटून दिल्यात. कधी गंजी पेटून दिल्यात तर यांनी असणारं त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं की आमचा असणारा न्याय मिळत नाही. उपोषण गावामध्ये सुरू केलं. माजी आमदार काँग्रेसचा या ठिकाणी येतो आणि त्यांना म्हणतो उपोषण सोडा अन्यथा तुमच्या गंजी पेटतील आणि लगेच गंजी पेटतात. हे असणारं सुनियोजित कट करून या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या ठिकाणी झालेलं आहे. माझ्या आया बहिणी त्या तळ्याच्या काठावरती बसल्यात, न्याय मागतायत. महाराष्ट्र बघतोय. महाराष्ट्रामध्ये प्रकरण व्हायरल झालंय. त्याच दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या असणाऱ्या अमरावतीमध्ये होते. आतापर्यंत पालकमंत्री यशोमती ठाकूर या ठिकाणी भेटायला आल्या नाही. अपंगासाठी, दलितांसाठी, बौद्धांसाठी गप्पा मारणारे बच्चू कडू लय मोठे आमदार असल्याचं सांगतात. राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये 100 लोकांना जाती अत्याचारातून असणारं तळ्याच्या काठावरती जाऊन बसावं लागतंय. त्या बच्चू कडूंना विचारतोय या ठिकाणी यायला लाज वाटते का? त्या यशोमती ठाकूरांना विचारतोय आमच्या दलित आणि बौद्ध बांधवांना या ठिकाणी विचारपूस करायला लाज वाटते का? का आमच्यावरती हा अन्याय सुरू आहे? काँग्रेसचा माजी आमदार म्हणतो उपोषण सोडा अन्यथा गंजी पेटतील. स्थानिकचा आताचा असणारा आमदार भाजपचा आहे आडसर म्हणून आतापर्यंत या असणाऱ्या पीडित कुटुंबाला भेटायला आला नाही. लोकप्रतिनिधीला जात असते का? लोकप्रतिनिधीला धर्म असतो का? हे सगळ्याची सगळे काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, भाजपवाले एका जातीच्या बाजूने उभा राहून राहिलेत कसे? हा असणारा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. आमचा कोंडमारा करून या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न या सरकारच्या आणि यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे. या असणाऱ्या राज्य सरकारला आमची मागणी आहे की आमचा समाज या ठिकाणी पुन्हा पुन्हा जर खैरलांजीच्या उंबरठ्यावरती उभा राहत असेल तर तुमच्या ह्या पुरोगामित्वाच्या गप्पा केवळ गप्पा आहेत आणि वास्तव मात्र हे की गावामध्ये आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य नाहीये म्हणून आम्ही तळ्याच्या काठाला जाऊन राहतो. हे असणारं वास्तव भयानक वास्तव आहे. या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडलं. SP साहेब आले. अद्यापपर्यंत सगळे आरोपी का अटक नाहीत? उपोषण सोडताना जर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं तर अद्यापपर्यंत सगळे आरोपी अटक का नाहीत? यामध्ये गंजी पेटवल्या चांदणी आईच्या 5 लाख रुपयाचं जवळपास ते नुकसान आहे. आतापर्यंत मोबदला का दिला नाही? का इथल्या राज्य सरकारने गिल्टी व्यक्त झाले नाही की होय आमचं फेल्युअर आहे, यंत्रणेचं फेल्युअर आहे, आम्ही असणारं तात्काळ दखल घेतली असती तर हा समूह आज उपोषणाला बसला नसता. या ठिकाणी महाराष्ट्राची इज्जत येशीवर टांगली गेली नसते. यांचा मोबदला सुद्धा आतापर्यंत दिलेला नाही. या ठिकाणी अशोक मोहोड यांना दमदाटी केली जाते. गावातल्या तरुणांना, या बौद्ध बांधवांच्या तरुणांना दहशत पसरवली जाते. मी असणारे या ठिकाणाहून ठणकावून सांगतोय, SP असतील, जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील, ही पॅन्थर मुवमेंट आहे. पॅन्थर या समाजाच्या पाठीशी आलेला आहे, दानापूर मध्ये आलेला आहे. आमचा असणारा मागणी आहे की तात्काळ न्याय द्या. सर्वची सर्व आरोपी 8 तासाच्या आत अटक करा, अन्यथा अमरावतीमध्ये मोठा मोर्चा घेऊन आल्याशिवाय मी राहणार नाही असा असणारा इशारा या ठिकाणाहून देतो. आणि हेही सांगतोय की या जर समाजाच्या केसाला माझ्या बौद्ध बांधव असू किंवा मातंग बांधव असू यांच्या जर केसाला धक्का लावण्याची ताकद कुणी केली तर जशाची तसं पॅन्थर स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय मी राहणार नाही हा माझा इशारा आहे. कदापि आम्ही खपून घेणार नाहीत की आमचा समूह उद्ध्वस्त होईल. हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत की आमच्या समूहाला आजही तळ्यावर जाऊन बसावं लागेल. हे असणारं कदापि आम्ही खपून घेणार नाहीत. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की उपोषणाच्या वेळी जो माजी आमदार आला, गंजी पेटतील धमक्या दिल्या, गंजी पेटल्या, त्याला सहआरोपी केलं पाहिजे. या भागामध्ये एक RSSचा मुरलीधर मुंदडा फिरतोय. तो असणारा या मातंग बांधवाला म्हणतो मी झाडू विकू देणार नाही, तू इतर गावामध्ये फिरू देणार नाही. ही सुद्धा अॅट्रॉसिटी आहे. त्याच्यावरती सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात सहआरोपी झाले पाहिजेत. अद्यापपर्यंत 2 ते 3 प्रकरणात गुन्हे दाखल झालेत. सर्वची सर्व आरोपी या ठिकाणी तात्काळ 8 तासाच्या आत अटक करावेत, अन्यथा महाराष्ट्रभर या घटनेला घेऊन
ऑल इंडिया पॅन्थर सेना मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. आमची प्रामाणिक भूमिका आहे की आम्ही लोकशाही मार्गाने लढतो. संविधानाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आंदोलनाच्या अधिकारावरती लढतो. या जर कुटुंबाला तात्काळ मोबदला मिळाला नाही तर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव हे की या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारमधील सर्वची सर्व राज्य सरकार शाहरुख खानच्या एका पोराला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलंय, मैदानात उतरलंय, परंतु 100 लोक आम्हाला या ठिकाणी सामाजिक स्वातंत्र्य नाही म्हणून तळ्यावर जाऊन बसलंय. तर त्याच्यासाठी एकही माईचा लाल मंत्री आमदार या ठिकाणी पुढे येत नाही. हे दुर्दैव. म्हणजे शाहरुख खानचं पोरग यांना महत्वाचं वाटतंय. या महाराष्ट्रात जाती अत्याचार यांना महत्वाचा वाटत नाही. राज्य सरकारला आमची मागणी आहे की या प्रकरणाला घेऊन आणि महाराष्ट्रात झालेल्या 1.5 वर्षातील 250 हत्याकांडाला घेऊन तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावं, तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक बोलवावी आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या वाढत चाललेल्या दलित अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा, अशी असणारी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे. कदापि या दानापूरच्या बौद्ध बांधवांना माझं आव्हान आहे, मातंग बांधवांना माझं आव्हान आहे, तुम्ही एकटे आहेत असं समजू नका. तुमच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्र उभा आहे. आज तुम्ही जे हे चित्र पुढे आणून दिलं की आजही आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य नाही. कोण आहेत अशोक मोहोळ? पोलीस अधिकारी म्हणून रिटायर झालेत. जर या देशाची सेवा करणाऱ्या बौद्ध अनुसूचित जातीच्या या असणाऱ्या सेवेतल्या इस्माला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्याची काय हालत आहे, सर्वसामान्यांची काय वाताहत होत असेल, हे असणारं विचाराच्या पलीकडलंय. 1.5 वर्षामध्ये गेल्या मी महाराष्ट्रात या घटनांना वाचा फोडतोय. आमची मागणी सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत, मोबदला तात्काळ मिळाला पाहिजे. ठाणेदार DYSP यांची चौकशी होऊन त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. 4 महिन्यापासून वहिवाटचा जो रस्त्याचा वाद सुरू आहे, खैरलांची सारखी घटना होण्याची शक्यता असताना तहसीलदार मुख गिळून का बसला, तहसीलदारला सुद्धा निलंबित केलं पाहिजे. तहसीलदार, DYSP, ठाणेदार यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. ही असणारी आमची भूमिका आहे. तात्काळ जर यावरती काम झालं नाही, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर या प्रकरणाला घेऊन मुंबईमध्ये मंत्रालयावरती आम्ही आल्याशिवाय राहणार नाहीत असा असणारा इशारा या ठिकाणी देतो. आणि या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे आम्ही उभा आहेत असं असणारं आश्वासन देतो. ऑल इंडिया पॅन्थर सेनेट दीपक भाई तुम आगे बढ़ो, दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेटचं दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेटचं दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेताच्या पलीकडून शेत आहे. या वडाच्या पलीकडून पालकमंत्री पालक रस्ता
याच रस्त्यावर याच रस्त्याने जातो. आणि मध्यंतरी काय काय हे शेतकरी इकडे आले, हे शेतकरी इकडे आले. हा रस्ता झाला बंद. त्याचंही नुकसान झालं. आम्ही पत्र व्यवहार केला. हा रस्ता गव्हर्नमेंट आता 8 रुपये चालू केला. जसं त्याच्या ढगेचा रस्ता आहे रस्ता साईडला या. बरोबर. हा आता तो म्हणतो आणि दलित लोक हे जे दोन लोक त्यांना जाऊ देत. आम्हाला जातीच्या कारणावरून आम्ही संघर्ष करतो या कारणाने आम्हाला या संदर्भात तक्रार आहे. महसूल राजस्व महिला क्रमांक 1 पब्लिक फीस 2021 आणि 22 च्या लॉज जरा इंग्रजी या प्रमाणे 4 महिने जो येत नाही त्याला नोटीस काढा. तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या. एक आणि एक दुसऱ्याची परमिशन द्या. म्हटलं मी तर कधी नाही. आता आपण जे बोलले आहे रस्त्यात रस्ता म्हणून येत वादविवाद नाही करा. स्वतः जाऊन नुकसान नाही करा. हा रस्ता आहे ना. हा आमच्या शेतात जाण्याकरिता इथून अंतर्गत त्याच्या शेतातून पिढ्यानपिढ्याचा रस्ता. आता तो आम्हाला जाऊ देतो. वादविवाद करतो काळ्या ही भूमिका घ्यायची. आमच्यावर जातीय अन्याय अत्याचारच हा एक प्रकार हे लोक करतात. महाराजा समोरून रस्ता आणि त्याला आपण नाही करू शकत. मार्केटला त्याची जवळजवळ 60 एकर शेती आहे या ठिकाणी. हे ढगेली शेती आहे तर इथून हे पूर्ण ढगेची शेती आहे. आता 30-40 एकराची. हा शिवपांढरा रस्ता आता बनला 2 महिन्यापूर्वी. दादाचा रस्ता आहे. हा पहिले बंद झाला होता. इथून आहे ना. इकडे नाही रस्ता. मोडून आणलं रस्ता. हे रावगिरे परत काढले. निकिता कोण आहे तर सर या ठिकाणून आमचे पूर्वज या ठिकाणी जाणं येणं करतात. अख्खरपासून हे जे मराठी आहे मी तुम्हाला नाही जाऊ शकतो. कारण तो तक्रारी करतो. या नुसते मोठ्या घेऊन गेलो माहीत नुकसान झालं नको. हे माझं पिढीजात रस्ता आहे आणि सगळे हे अप्पर कास्टवाले एकत्र झाले आणि मी बाबासाहेबांचं काम करत राहतो. यांना न्याय मिळून येतो. घरकुल असो कोणतीही असो. हा आम्हाला समजत नाही. अशा प्रकारे हा पुढे जाऊ नये म्हणून असे उचापत्या करतो. एकत्र होतात आणि आमच्यावर अन्याय त्याला वाटलं हा घाबरून जाईल. मी कशाला घाबरतो. विलसनशील मार्गाने बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे चालतो. आम्ही गेलो सोडून तिथे. तुम्ही गुन्हा गुंजन राहता राहा. आम्ही सोडलो तिथे. हा प्रशासन बदलत आता साहेब हे काय प्रॉब्लेम आम्ही केलं तर मार्केटशी जबरदस्त होते साहेब इथं. पण आम्ही करत नाही. मार्केट जबरदस्त होती पण आम्ही नाही. त्या लोकशाही मार्गाने चालणार करून काय केसेस भरले जाते त्याच्या मार्केटच्या. आपल्या लोकांवरच अगोदर केसेस. त्यामुळे लोकांना सांगतो विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजचे पोरं फसून जातात. पुस्तक आहे काळी
हा रस्ता आहे तुमचा. हा रस्ता आहे आमचा, हा रस्ता आहे या दुसऱ्यापासून सरळ इथून तिथपर्यंत कितीतरी फूट आहे, 500 फूटचं अंतर नाही आहे. ही त्याची शेती लागली तर एकदम 2 किलोमीटर आहे, एकदम तिथपर्यंत इथून सुरू झालं 2 किलोमीटर त्याची शेती. सातबाऱ्यामध्ये शेतीचा रस्ता सातबाऱ्या या काळात कोणाच्या सातबाऱ्यामध्ये आम्ही जर कोणाच्या सातबारा जर पलीकडलं कोणत्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात तुमच्या त्या सातबाऱ्यावर शेती जाण्याचा रस्ता नसतो. आणि सर दुसरी गोष्ट की माझ्या शेतीच्या मागे खूप मोठा पाणी वाहणारा हा इथे जाऊ शकत नाही. ते आलेलं की खराब होऊन जाईल. माझी बंदी तशी साहजिक चालण्याची बंदी तर लावली ठेवली असे जळूनच टाकली. या खंबा आहे ना, हा दिसते सर इकडे, हा खंबा लोखंडी त्याच्या जवळ याची चालली तिकडे जा, दुसरा रस्ता नाही. इकडून झाले रस्ता नाही. हा गेला तर हा सगळं हा कोणाचा आहे? हा ढगेचा हा तिथून सुरू झाला ढगेचा एकदम 2 किलोमीटर. दुसरीकडून रस्ताच नाही. दुसरीकडून रस्ता ह्या तिकडून नाला नदीकडून जाऊ शकत नाही. नदी नाला इथून पुढे आहे. ह्या शेताचा सर्वे नंबर 1 आहे वेगवेगळा हा वेगळा सर शेत सर्वे नंबर. माझा शेत सर्वे नंबर 3 आहे, गट नंबर 2 आहे, याचा 15 आहे. ठीक चला वापस आहे. बघाच नको का? तर पाण्यातून जावं आपल्याला त्रास होईल. चला चालतंय, हा विषय लक्षात आला. चल ठीक आहे.